बसलोय बघा निवांत. काय सांगायचं आहे, डोक्याला लय टेन्शन आहे. आज बघा जनावर सुद्धा सोडली नाही ती मी बांधली ती बघा निवांत. खाऊ द्या थोडीफार, काय करायचं. बघा जनावर पण तुम्हाला सांगतो एक एक उभा राहिली की आता टाकायची. ही काय होतंय शान इसकाडची द्या म्हणून इथं बसावं लागतंय. बापू पण आहे आपल्या तोडीला. बापू आता बापू मस्त सोडून जमतं का सांग बरं बापू. ते तू राखू लागितलं तर मग सोडाय बापू. तुला जमते ते का राखायला. तर तुला एक मज मारते आहे ना, मग इकून टाकूया का. नको नको दूध खायला लागते आहे ना. बरोबर आहे. काय करायचं. आणि शहाणीच काढलं की मग तुम्हाला सांगतो घोळ होतो. बघा ती कुणाही पाठी खायला लागलं रे म्हैस. बघ बापू 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 आपण भरवते रे बापू. शेणात पाठी भरव जा जा जा. उठ उठ उचलून पड्या ठेव. ठेव उचलून पड्या. नवरा उचलून ठेव पड्या. ठेव ठेव मागं बाग पेरवाकडे ठेव. या कोंबडी आणतात ते इजून. अजून शाळी काय बघा आळूस आलाय बघा. बसून बसून वैताग आलाय. आता शेण टाकायचं. त्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगतो वैरण टाकायची. पुन्हा पाणी पाजायचं. काम आहे तीच दररोज काम आहे तीच हो. तरी आज दुपारचं शेण आणि पाणी पूजन पाजले बघा. म्हणून माझा जरा थोडा बरा आहे. तरी मला काय झालं बसलेल्या जागेला पेंग आला. म्हणून तुम्हाला सांगतो मी डुलका घेतला होता. 2 तास डुलका घेतला आणि आताच बाहेर आले बघ. बापूला ही म्हैस मारत नाही. बापू मसराची लय माया करतो. असंच माया. बस बापू ये. बापू तुला ह्यातली कुठली म्हैस आवडते मला सांग. म्हणजे तुला मारत नाही. बापू आज आपल्या मसरांची 10वी सोडावं लागते बापू. बघ की पिळं किती घातली. सगळीच तुझी मसरा आहे ती. काय रे का बापू असं आहे. बापू बघा हुशार आहे बघा बापू. बापू आता शाळेत जा बघ बापू. जाणार का 1 ते 100 पर्यंत धाड धाड. अरे बापू बापू हे कोंबडी बाहेर आहे. मग शाळेत सांगितलं बघ आपण. कोंबडी बघ कशी गेली पड्याला. आळस येते बघा. आज मला कधी आळस येत नाही. आज जरा आळस आहे. पण आळस हा माणसाचा शत्रू आहे. तर आमची गुडल्या पण आली. गुडल्या नाही मला जरा दिसायचं कमी आली बापू. इथं काय लागलं काय लागलं लागलं होतं चिल्लर. असं आहे. अरे तर माझं शाणीच काढते इथं. माझं शाणीच काढते ती. सोडू नका अजिबात सोडू नका. नाही इकून टाका. इकून टाकलं पुन्हा पुन्हा काय कोंबड्याला का आंटी कुठलं. हा आंटी इकत नाही. विकत गावात शिंगाली आपण शिंगाला बघा शिंग कोंबड्या मक्का खातो. माझ्या पाया होईल दगड लागलाय बापू. लाल झाले दिसला मला होय दगड. ला झालं पुन्हा
लागते तुम्हाला कुठली मस भाजते मला कुठली बापू आता मसर बसलेली सगळी उठवाय पाहिजे ती मी आता शान टाकतो आणि मग वैरण काय अरे ती कोंबडी आली बघ शेण खाते ते हा शेण खाते अरे शान खात नाही ती शान नुसतीच खाते तिथे तिचं सोनच खात तर गवत खाते उकरून कसं उकरून अजून आली काय होतंय बघा आणून काय शान टाकलं की मग पुन्हा टेन्शन नाही पुन्हा हागले कोण खाऊ पोरं बघा लय हुशार आहे ती मला कुठलीच मारत नाही बाबा मारत नाही तुम्हाला कुठली मस पाहिजे हीच ना पाहिजे सगळ्या म्हशी माझ्याच आहे ते तुम्हाला काय तुमची एक म्हैस माझी सगळी मसर ए हा माझी सगळी मसर अरे तुला मस राखायची का आणि माझी सगळी म्हणतोय तुमची शिंगाची मला बघल्या तुला रेडके घे आपली एक शिंगा मसर घेतल्या देखे शिंगाव घेत नसती ती आज तर मस रात्री एक रेड दाखवलं दोघे उसू लागलं द्या सुटलो तुझे मी मारलं अरे ती कोंबडी बघ अरे ही ध्यान ठेवावं लागतं इथं कुठली का सगळी मसर फन माझी उसळून घेत नाही शेंगा उचलून घेत नाही नाही मग ती एवढी बसलेली मस आहे का ती मारती त्या म्हशी पैसे जाऊ नको का नाही मला मारते ते नाही मला मारते मसर बांधत होती एक म्हैस केली गे आजी बांधत होती पान खात पेन खात तू विकल्या ही म्हैस मारती तेवढी आता शेंगा उचलून घेते बघा ही म्हैस तुम्हाला उसरू घे बस दाबड जावं तू आली बघ बापू अरे बापू अरे पाहिजे हान बापूला कोंबडी जरा पाहिजेच काढायची मग कसं भरायचं तेवढं तर काम कर की सकाळ जर काय इथं बसून खातोय बसला का अरे एखादी मरली तर लगेच कापून खाऊ काय मग बापू एक पाठी घेऊन यायचं आपली शेणाची नाही शेणाची पाठी घेऊन ये आपण हे करू शान टाकू नाही कोंबड्या काय करतील माहिती आहे का पाक शान इकून टाकतील उठव मसरात आण हे करू आण पाठी घेऊन या बापू पाठी घेऊन ये म्हणजे शान टाकतो आता सगळी मसरं उठली ती आता काय टेन्शन नाही रेडकं पण उठती आपोआप रेडकं कुठं जात नाही बघा ही लय डोक्याला टेन्शन आहे बघा मसर ती हिंडवायला गेलं बरं टेन्शन नाही आण कुठली बा आण देवाची पाठी ती घ्या आण देवाची लालकी पाठी आण येतं ध्यान ठेवावं लागतं